क्रॉस राइट से गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग की तरफ, और इसके पहले के वहां बहुत अच्छी फील्डिंग, पैर से रोक लिया है, बाउंड्री है। यहां से ऐसा लगा कि फील्डर ने रोका है। पहले ही पारी चल रही है। इस बार धीरे से गेंद को खेला है ऑफ साइड में, स्क्वायर ऑफ द विकेट, और वहां रन की कोई गुंजाइश नहीं। कोणाला सापडली असेल तर त्यांनी कृपा करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून देणे। अच्छा, खूप चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू गोपी यांनी, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिस हिट झालेला चेंडू। यूपीएल चौथं, खूप चांगल्या पद्धतीने केलेलं हे आयोजन। पुढील चेंडू गोपी, खराब चेंडू म्हणता येईल याला, आणि तेवढ्यात चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू हा। म्हणता येईल याला। पुढील चेंडू पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू, खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक, मॅन ऑफ द गोपी। गोपी हॅलो,
शब्द महागार माझा. गोपी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना एकदम कूल माइंडने आम्ही इथे बसलेलो आहे आज. दिवसातील हा चौथा सामना असेल. शुभमने खूप चांगल्या पद्धतीने मारलेला फटका चौकार. षटकानंतर 18 शुभम विलन संघाची झालेली धाव संख्या. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. तिसरं षटक घेऊन येतात मंतरवाडी संघाचे कॅप्टन शरद बाडाळे. बघूया आता त्यांचा जलवा कशा पद्धतीने दाखवतात ते. पहिला बॉल काही समजायच्या अगोदर पाठीमागे पण खराब चेंडू म्हणता येईल. फाईट बॉल. मंतरवाडीचे शेनवर्ण ज्यांना म्हणतात ते शरद बाडाळे. बघूया आता काय करतात ते. पुढील चेंडू काही समजायच्या आतमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात शरद बाडाळे. खूप मोठे मोठे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत मंतरवाडी संघामध्ये. एका षटकामध्ये सलग 4 विकेट घेणारे गोलंदाज असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आहे शुभम. एका षटकामध्ये सलग 5 षटकार मारलेला फलंदाज म्हणजे तोला मोलाचे फलंदाज आणि गोलंदाज समोर आहेत. बघूया काय करतात पुढील चेंडू. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न. फसलेले निर्धाव असा चेंडू. आपला अनुभवपणाला लावत आहे शरद बाडाळे. बघूया पुढील चेंडू. सामना करतील शुभम. वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न आणि ते चकलेले. मी अगोदरच सांगितलं होतं की नाव हे शरद बाडाळे. तुम्ही पुन्हा एकदा लक्षात ठेवा. मंतरवाडीचे स्टार गोलंदाज आहे. आज राजू चाचा 11 मध्ये गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. शुभमला काहीच समजत नाहीये गोलंदाजी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो. कन्फ्यूज. नॉन स्ट्राईकचे बॅट्समन त्यांना थोडस सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया आता पुढील चेंडू मध्ये काय होतंय ते. वेगवेगळे फटके मारण्याच्या नादामध्ये निर्धाव गेलेले चेंडू आहेत. थोडासा शरद बाडाळे यांना भेटलेला दिलासा म्हणता येईल कारण खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात ते. दुसरं पर्व अख्ख त्यांनी गाजवलेले आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. तुम्हाला बोललो होतो मी की फलंदाज पण तेवढ्या ताकदीचा आहे शुभम. खूप चांगल्या पद्धतीने लेग साइडला मारलेला षटकार. अनुभव तोडीस तोड. मैदान गाजवणारे फलंदाज आणि गोलंदाज. बघूया काय होते ते. फुलटा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न आणि षटकार. खूप चांगल्या पद्धतीने 2 बॅक टू बॅक षटकार मारलेले आहेत शुभम यांनी. चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे शेवटच्या 2 बॉलमध्ये. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या प्लीज.
वेट वेट 3 षटकानंतर ना 3 षटकानंतर 32 संयोजकांसाठी पुढील नवीन ओव्हर घेऊन येतात. खूप चांगल्या पद्धतीने मारलेला चेंडू यॉर्कर पद्धतीने टाकला चेंडू तेवढ्यात चांगली प्लेसमेंट म्हणता येईल. एक धाव. बघूया काय होतं ते. जाऊ दे आता झालं गेलं गंगेला मिळालं. पुढील चेंडू सामना करतील शुभम. मारण्याचा प्रयत्न पण चकलेले स्पीडला बीट झाले म्हणता येईल आपण याला. चांगल्या पद्धतीनं ग्राउंड मध्ये गोलंदाजी करताना पांडू नाव लिहिले टी शर्ट वरती. पांडुरंग सॉरी पांडुरंग. पुढील चेंडू सामना करतील शुभम. पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं बघूया काय करतात आता. यार्कर टाकण्याचा प्रयत्न और पिच गोलन एक सिंगल अशी धाव. दुसऱ्याचा प्रयत्न पण चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पांडुरंग खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. बघूया आता काय करतात. 3 चेंडू मध्ये 2 धावा आलेल्या आहेत. ओ यार्कर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न फुलटॉस पण फायदा घेण्यात अयशस्वी ठरलेले फलंदाज. मला वाटतं टायगर आहे वाटतंय तो खाली खेळतोय तो. टायगर वरती खेळतोय ना बरं. टायगर आहे तो. मंतरवाडीचे ओपनर फलंदाज टायगर फलंदाजी करतात गोलंदाजी करतात ते पांडुरंग. खूप चांगले फलंदाज आहे आणि तेवढेच गोलंदाज पण भरभक्कम. फुलटॉस आणि लेग साईडला घेतलेला चौकार. बोनस असं म्हणता येईल याला. सामना करतील ते टायगर पांडुरंग. लेग साईडला पुन्हा एकदा आणि फुलटॉसच म्हणता येईल याला पण. यार्कर पुन्हा यार्कर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पण फुलटॉस तरी पण सिंगल धाव. 4 षटकानंतर शुभम 11 संघाची धाव संख्या 1 सेकंदात सांगेल. तो षटक घेऊन आलेले अब्दुल. सामना करतील ते टायगर. पहिला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न चकलेले. उरुळी देवाचे स्टार गोलंदाज अब्दुल सामना करतात मंतरवाडी संघाचे ओपनर फलंदाज टायगर. मोठे फटके मारण्याचा खूप वेळा प्रयत्न करतात ते पण अजून त्यांना यशस्वी झालेले नाही.
आपटलेला चेंडू, बॅटची कड घेऊन गेलेला हा चौकार. सामना करण्यासाठी तयार टायगर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. लेग साइड ऑफ साइडच्या साइडने गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न पण शुभमने दिलेला हा नकार म्हणता येईल दुसऱ्या धावसंख्येसाठी. अनुभवी फलंदाज आहे, संघाचे कॅप्टन पण आहेत शुभम. बघूया काय करतात ते. पुढील चेंडू अब्दुल यांचा. आपटलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न पण हा मिस झालेला आणि खूप चांगल्या पद्धतीने केलेला घेतलेला कॅच अब्दुल यांच्या गोल. तक्ष ग्रुप आयोजक तक्ष ग्रुप यांचं पण आम्ही चांगल्या पद्धतीनं केलेलं हे आयोजन म्हणता येईल. खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या संघांना एकत्र करून जवळपास 100+ खेळाडूंना एकत्र आणणं खूप मोठं असं योगदान म्हणता येईल. तक्ष ग्रुप. अब्दुल यांचा पुढचा चेंडू. सामना करतात ते यादव. मारण्याचा प्रयत्न. अतिगाय संकटात जाई. आपण बघितलंय मागच्या सामन्यामध्ये पण जोश मध्ये चांगले कॅच सुटलेले आहेत. आत्ता पण तीच संघाची झालेली अवस्था. पण मला वाटतं की हा थोडासा खूप महागडा जाणारा कॅच, कारण की खूप चांगले फलंदाज असं मानलं जातं त्यांना. यादव यांना दिलेली संधी. क्रिकेटमध्ये एक साधं एक सूत्र आहे, कॅच विन. पुढील चेंडू अब्दुल यांचा. मारण्याचा प्रयत्न. दबावात थोडेसे खेळताना दिसतात मला वाटतं टायगर हे. खूप प्रयत्न करतात पण त्यांना काय यश काय दिसत नाही. बॅटची कड घेऊन त्यांच्या शरीरावरती जात आहे चेंडू. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या सर थोडेसे कन्फ्युजनमध्ये खेळतात टायगर. ते असे ज्या पद्धतीने आम्ही त्यांना ओळखतो ते मोठे मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध. सामना करतील ते यादव. जेडी यांचा खूप चांगल्या पद्धतीने मारलेला शॉट. तुम्ही त्या एखाद्या चांगल्या फलंदाजाला संधी जर दिली
तो त्याचा फायदा 100% घेणार. तुम्ही एकदा देऊ शकता. अशी मोठी चूक केलेली तुम्ही. बॅक 2-6 मारून संघांच्या धावसंख्येत सुंदर असा चेंडू, संकेत यांना न समजणारा चेंडू आणि बीट. डॉट स्वरूपाचा चेंडू. बॉलरचं नाव पांडुरंग. अतिशय उत्तम असं गोलंदाजी करताय. गोलंदाजी मार्कवर पांडुरंग. जाऊयात. सुंदर असा चेंडू टोलवलेला. पाहूयात 6 जातोय का. आणि हा षटका संकेत यांच्या बॅट मधून निघाला. तिसरा षटका. त्याने आक्रमक फलंदाज असं नाव त्यांचं मंत्रवाडी संघामध्ये. पुढील चेंडू टायगर काय करतात ते बघूया. खूप चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू, तेवढ्याच ताकदीने मारण्याचा प्रयत्न, पण सिंगल धाव. कमबॅक म्हणता येईल याला, थोडंसं कमबॅक म्हणता येईल शुभम विलियन संघाचं. आणि राजू 11 संघाला त्यांच्या केलेल्या चुकाचं फळ मानता येईल की शुभम 11च्या चांगल्या धावसंख्या बोर्डावर लागलेल्या आहेत. संकेत यादव सामना करतील पांडुरंग यांचा. स्लोअर पद्धतीने टाकलेला चेंडू, पण खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्सचा फटका मारलेला आणि चौकार.
त्यावेळेस गोपी यांनी सोडलेला अत्यंत सोपा असा झेल, त्यानंतर त्यांनी बॅक टू बॅक षटकार मैदान गाजवलेलं संकेत यादव यांनी. गोपी यांचा सामना करतात ते संकेत यादव. बघूया काय करतात ते. आपटलेला चेंडू, सिंगल अशी धाव. चांगल्या पद्धतीने टाकलेलं चेंडू, एकच धाव. मंतरवाडीचे ओपनर फलंदाज टायगर आणि मंतरवाडीचे ओपनर गोलंदाज गोपी एकमेकांना माहिती आहे त्यांचे प्लस आणि मायनस पॉइंट. बघूया आता काय करतात ते. खूप चांगल्या पद्धतीने मारलेला शॉट म्हणता येईल. बघूया काय होतंय. ओ, बाउंड्री लाईन वरती मिस फिल्डिंग अब्दुल. एकदम साधा सोप्पा झेल सोडलेला आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी मारलेल्या 30 धावा तुम्हाला कशा पद्धतीने जातात ते पुढील येणाऱ्या काळामध्येच कळेल. आम्हाला कमी जिथं दहशत करताय तुम्ही. या ठिकाणी
प्रथम फलंदाजी करताना किती रन झाले? उत्कृष्ट अशी फलंदाजी करत 91 धाव. हॅलो हॅलो 91 झाले. हॅलो 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 हॅलो. शुभम 11 संघाने प्रथम फलंदाजी करत 91 धावांचा डोंगर राज. हॅलो 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 इथे चालेल ना अजून तिकडं. हॅलो 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 हे पण घे. हॅलो माहित तो काय करत राहत नाही का माझ्या. हॅलो. सुंदर अशी फलंदाजी करताना शुभम 11 संघाने 91 धावांचा डोंगर उभा केला आहे आणि पाहूया आता राज 11 संघ तो धावांचा पाठलाग करताना कशा पद्धतीने आपलं प्लॅनिंग असेल आणि सामना जिंकण्यासाठी त्यांचं प्लॅनिंग झालेलं असेल. आणि स्ट्राईकवर आहेत राजेंद्र झोंबाडे आणि राजेंद्र झोंबाडे आणि पांडुरंग बॅटिंग साठी. बॅट्समन कोण आहे स्ट्राईकला? नाही राजू खाली आहे. स्ट्राईकवर आहेत पॅडी आणि नॉन स्ट्राईकला आहेत उरुळी गावचे चमकते सितारे राजेंद्र झोंबाडे उर्फ राजू. नाही सॉरी फुरसुंगी गावचे चमकते सितारे राजेंद्र झोंबाडे. उन्हातच चमकतो तो उन्हात चमकतो उन्हात. सुंदर असा सामना आणि स्ट्राईक गोलंदाजीसाठी येतात अतुल. पाहूयात अतुल यांचा पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू ब्लॉक होल केलेला चेंडू आणि नो बॉल. अतुल यांचा पहिलाच नो बॉल. सुंदर असा चेंडू टाकला होता पण नो बॉल चा इशारा अंपायरचा. आणि अमोल म्हणतायत की ज्याची आम्हाला भीती होती स्टार्ट मिळाली आहे नो बॉल टाकून. हॅलो. सुंदर अशी गोलंदाजी अतुल यांची गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. सुंदर असा नो बॉल फ्री हिटचा चेंडू त्यांनी डॉट स्वरूपाचा टाकला. आता घरी जातो. हॅलो 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 अतुल यांचा सुंदर असा चेंडू राजेंद्र झोंबाडे यांना बीट केलं. हॅलो ब्लॉक स्वरूपाचा चेंडू अतुल यांचा सुंदर अशी गोलंदाजी करतात गोलंदाजी मार्कवर अतुल. पाहूया आता राजेंद्र झोंबाडे संघासाठी काय करतायत संघाला
भरपूर धाव्यांचं डोंगर आहे समोर. जाऊया मैदानामध्ये. सुंदर असा पुढचा चेंडू अतुल यांचा राजू झोंबाडे यांसाठी आणि सुंदर असा चेंडू परत एकदा बीट झालेले आहेत राजेंद्र झोंबाडे. मॅन फ्रॉम फुरसुंगी. फुरसुंगी सुंदर असा चेंडू अतुल यांचा आणि राजू यांना बोल्ड करण्यात यशस्वी झालेले आहेत ते. फुरसुंगी गावचा हार्ड हिटर पण त्याची आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत अतुल यांचा पुढील एक चेंडू कॅच. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या 92. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत संकेत यादव. पाहूया आपल्या संघासाठी आता ते कशी गोलंदाजी करतायत. आणि स्ट्राईक वर आहेत पॅडी. जाऊया मैदानामध्ये. पॅडी यांनी मारलेला पहिलाच खणखणीत चौकार. सुंदर असा चौकार. सुंदर अशी गोलंदाजी करतोय संकेत यादव. मॅन फ्रॉम उंडरी येवलेवाडी.
देवाची उरुळी, मॅन फ्रॉम देवाची उरुळी सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि आता स्ट्राईक वर आलेले आहेत तौफिक शेख. तौफिक शेख हे उत्कृष्ट बॅट्समन आहेत. पण आता संघाची या दयनीय अवस्था झाल्यानंतर ते संघासाठी कसं सावरतायत संघाला पाहूयात आपण. आता जाऊयात मैदानामध्ये. संकेत टू तौफिक. सुंदर असा टोळला पहिला चेंडू आणि जातोय सीमारेषा पार. चौकार, खणखणीत चौकार. सुंदर असा दुसरा चेंडू एका धावेसाठी मारलेला शुभम बिरे यांच्या हातामध्ये. कॅप्टन शुभम बिरे. आणि आता स्ट्राईक वर आलेले आहेत महेश कानडे सर. पाहूया आपल्या संघासाठी आता कसे ते प्रयत्न करतायत संघाला जिंकून देण्यासाठी. कारण की सुंदर असा आटवलेला चेंडू पण एका धावेसाठी फक्त समाधान मानावं लागेल. आणि संघाला बसलेले दोन खणखणीत असे धक्के. एक आहे राजेंद्र झोंबाडे यांच्या स्वरूपात आणि दुसरा बसलेला आहे पॅडी यांच्या स्वरूपात. त्यामुळे संघाला थोडंसं बॅकफुटवर घेऊन गेलेले आहेत संकेत यादव. आणि आता स्ट्राईक वर आहे तौफिक शेख. पाहूया तौफिक आपल्या संघासाठी कशी कडवी झुंज देत आहेत पाहूया. संकेत टू तौफिक. सुंदर असा ऑफ साइडला टोललेला चेंडू आणि थ्रो केला पण तो मिस झाला, बीट झाला. आणि एक चोरटी धाव तौफिक यांनी घेतली. पुढील टॉस स्वप्नील पिसाळ यांच्या हस्ते मयूर 11 आणि अक्षय 11 या संघांचा करतील. नाणेफेक जिंकलेला आहे. पाहूयात कोणी. अक्षय 11 यांनी नाणेफेक जिंकलेला आहे. आणि आपण अक्षय यांना थोडस चर्चा करूयात. कसं वाटतंय तुम्हाला? अक्षय 11 संघाने नाणेफेक जिंकून आपला निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे. तर आपला निर्णय सांगू द्यावा. अक्षय आपला निर्णय सांगतील. नाणेफेक जिंकून त्यांनी बॅटिंग प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अक्षय 11 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मयूर 11ला फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये बोलवलं आहे. आपण मयूर यांची बॅट घेऊयात. काय प्लॅनिंग असेल मयूर तुमचं? आता गोलंदाजी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काही फोन वगैरे येत नाही, तुम्ही असं नाटक करू नका. ऐकत प्लॅनिंग काय असेल? 2 ओव्हर 17 रन आणि 2 विकेट राज 11 संघाच्या पडलेल्या आहेत. आणि आपण मयूर यांना विचारूया की त्यांचं काय प्लॅनिंग आहे आणि किती धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान त्यांच्या पुढे असेल अक्षय 11 साठी. मयूर 11 संघाचा असं हे आहे की त्यांना अक्षय 11ला त्यांना 70 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा प्लॅन आहे. आणि पाहूया आपण ते कसे सक्सेस होत आहेत या मॅच नंतर. नाही अजून आणि आपण जाऊयात मैदानामध्ये मंतोष बोरगी यांच्याकडे. त्यांनी 20 बॉलमध्ये 46 रन केले होते. आपण त्यांच्याशी जरा चर्चा करूयात.
आयुष्यातली पहिली इनिंग खेळले ते, पण खूप खूप आणि खूप धर्मेंद्र इलेव्हनला रडवलं त्यांनी अक्षरशः. तर त्यांच्या आपण थोडंसं जाणून घेऊया त्यांना कसं वाटतंय आणि काय प्लॅनिंग करून आले ते बॅटिंग करण्यासाठी. थँक्यू. ते बी कन्फ्युजन की बॅटीला बॉल लागले कसे, त्यामुळे थँक्यू बोलून निघून गेले. आणि मैदानामध्ये सतीश 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 जिंजुरके संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा टाकलेला आहे. जाऊया मैदानामध्ये. आणि सुंदर महेश यांनी मारलेला चेंडू आणि सरळ झेल बाद. सुंदर अशी गोलंदाजी करतायत सतीश जिंजुरके. जेडी हार्ड हिटर आणि पैलवानी तोरा त्यांचा. पाहूयात आपल्या संघाला गरज असताना ते कसे खेळतायत आणि कशा संघासाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. नॉन स्ट्राईकला आहे तौफिक शेख मॅन फ्रॉम उरुळी देवाची आणि स्ट्राईक वरती आहे जेडी. पाहूया आपल्या संघासाठी कसा योगदान करतायत आणि सतीश जिंदुरके यांच्या गोलंदाजीवर कसं ते आक्रमण करतायत पाहूया. सुंदर असा पहिला चेंडू आणि पाहूया झेलबाल होत आहेत का, आणि झेल सुटला. संघासाठी मोठं नुकसान झालेलं आहे झेल सोडून सतीश यांनी. पाहूया आता त्याची भरपाई जेडी कशा पद्धतीने करतायत. पुढच्या बॉलवर सुंदर असा चेंडू टाकला होता सतीश यांनी आणि तेच पळत होते बॉलचे झेल घेण्यासाठी, पण त्यांच्याकडून तो मिस. इलेव्हन संघाची अतिशय दयनीय अवस्था. 3 ओव्हर 3 विकेट 20 रन. आणि आता संघाची धुरा सांभाळण्यासाठी स्ट्राईकवर तौफिक शेख हार्ड हिटर आणि नॉन स्ट्राईकला जेडी. पाहूया आता गोलंदाजी. सुंदर असा पहिला आपटलेला बॉल तौफिक यांना न समजणारा चेंडू आणि डॉट स्वरूपाचा त्या चेंडू येतोय. अक्षय गोलंदाजीवर. सुंदर असा चेंडू लेग साइडला टोलवलेला तौफिक यांनी. पाहूया धावे या चेंडूवर किती धावसंख्या घेत आहेत. एका धावेतच त्यांना समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या 1 ने वाढतीये. 21. महेश कानडे माईकशी संपर्क साधावा. धर्मेंद्र तुमची वाट पाहत आहेत. प्रदीप कामटे. सुंदर असा फुलटॉस चेंडू जेडी यांच्या बॅटमध्ये लगावलेला चौकार. खणखणीत
जेडी कडून राज सरांना खूप अपेक्षा असतील आणि त्यांच्या पहिल्याच चेंडूवर झेल सुटलेला आहे आणि आता पाहूयात त्यांच्याकडून खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. ते संघासाठी कसं प्रयत्न करतात जिंकण्यासाठी पाहूयात. धनंजय कोंडे यांचं सहर्ष स्वागत UPL सीझन 5 टुर्नामेंट मध्ये. आणि जाऊयात मैदानामध्ये. अक्षय टू जेडी. सुंदर असा चेंडू टोलला पाहूयात किती धावे संख्येसाठी हा आणि एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. अशाच 2 धावेनी धाव संख्येत भर. धाव संख्या 27. जाऊया मैदानामध्ये. अक्षय टू जेडी. धावसंख्येचा डोंगर उभा करायचा आहे आणि सुंदर असा परत एकदा एका धावेसाठी टोलला संकेत यांच्या हातामध्ये आणि पाहूयात किती रन धावा. एका धावेत समाधान आणि 4 ओव्हर 28 रन 3 विकेट राज 11 संघाच्या. आणि आता त्यांना जिंकण्यासाठी पाहिजेत 24 बॉल 64 रन. 24 बॉल 64 रन. संघासाठी वैयक्तिक 5वं आणि संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे अतुल. सुंदर अशी गोलंदाजी करताय अतुल आणि स्ट्राइक वर असतील जेडी. आणि संघाला जिंकण्यासाठी पाहिजे 24 धावांमध्ये 24 चेंडूंमध्ये 64 धावा. सुंदर असा ब्लॉक होल स्वरूपाचा चेंडू जेडी यांना बीट करण्यात यशस्वी ठरले अतुल. आणि डॉट स्वरूपाचा चेंडू आणि करंट रन रेट आहे 6.72 आणि त्यांना रिक्वायरमेंट आहे 16.70. जाऊयात मैदानामध्ये. पुढचा चेंडू जेडी यांना कट स्वरूपाचा चेंडू आणि चौकार. बॅटची कड घेऊन बॉल. बॅटची कड घेऊन बॉल डायरेक्ट सीमारेषा पार. चौकार. कीपर बीट झाले आणि बॉल डायरेक्ट सीमारेषा पार. आणि त्याच्यावर बॅटीने घेतलेली कड आणि बॉल गेला सीमारेषा पार. आणि जेडी यांनी ताकदीने मारलेला बॉल पाहूयात काय होते. बॉल आहे हवेत आणि खाली आहेत संकेत झेल बाद. अजून एक झटका. मोठा झटका बसलेला आहे संघाला. राज शुभम 11. दोन दिवसात नाही एका तासात. मी तर म्हणतो एका तासात. शुभम 11 संघ आता फायनल कडे वाटचाल करत आहे आणि पाहूया आता नेक्स्ट बॅट्समन आलेले आहेत नवीन पुणेकर. मॅन फ्रॉम पुणेकर. पाहूया अतुल यांचा पुढचा चेंडू. स्ट्राइक वर आहेत नवीन पुणेकर. आपल्या संघाला खूप गरज असताना नवीन पुणेकर काय करतायत पाहूयात. आणि सुंदर असा चेंडू बीट झाले आणि पायाने चेंडू मारला एका धावेसाठी. लेग बायचा इशारा अंपायरचा. धाव संख्येत 1 ने वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते 32 रन. आणि आता राज 11 संघाच्या
अशा जवळपास जवळ 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 मावळत चाललेल्या आहेत, पण अजूनही होप तौफिक यांच्याकडून खूप आहेत. पाहूयात तौफिक आपल्या संघासाठी काय करू शकतात. आणि अतुल यांनी सुंदर अशी गोलंदाजी करतायत. सुंदर असा चेंडू तौफिक यांचा, आणि चेंडू खाली गोविंद, आणि झेल झेल सुटलेला आहे. सुंदर असा प्रयत्न, पण प्रयत्नार्थी नाही आले परमेश्वर, तसं म्हणता येईल. खूप चांगले प्रयत्न केले, खूप दूरवरून येऊन त्यांनी कॅच झेलण्याचा प्रयत्न केला, पण यशस्वी ठरले नाहीत ते. आणि तौफिक यांना जीवदान, 2 धावसंख्येत वाढ. चला भेटू. मला फक्त सांगा, मी आहे, मला फक्त मला फक्त सांगा आपलं कधी येईल काय ते. अजून झालं नाही final? तिसरी शनिवारीच आहेत आपल्या. झालं तर कुठं online group वर. 2 दिवस करायचे. सुंदर अशी गोलंदाजी करत होते अतुल, आणि सुंदर सुंदर असं पाच षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावसंख्या आणि 4 विकेट. 5 ओव्हर 35 रन 4 विकेट. आणि शुभम 11 हा संघ मजबूत झालेला आहे. आता फायनल कडे वाटचाल करत आहे. आणि आता संघासाठी 6वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत संकेत यादव. आणि स्ट्राईक वर असतील नवीन पुणेकर, नॉन स्ट्राईकला असतील तौफिक शेख. तौफिक यांचं काय प्लॅनिंग असेल आता. त्यांना 18 बॉल मध्ये 57 धावेंची त्यांच्या संघाला गरज आहे. तर आता 18 धावेंमध्ये 57 चेंडूचा सामना चेस करताना पाहूयात. नवीन पुणेकर यांनी पहिला टोळीला ब्लॉक स्वरूपाचा चेंडू शुभम यांच्याकडे, आणि 1 धावेसाठी. आणि तौफिक यांचा प्रयत्न 2ऱ्या धावेसाठी पण नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण कॅप्टन शुभम यांच्याकडून. संघासाठी एक धाव वाचवण्यात यशस्वी ठरले ते. आणि आता संकेत यादव टू तौफिक. स्ट्राईकला आहेत तौफिक आणि बॉलिंग करतायत संकेत यादव. सुंदर असा बॉल टाकलेला, पण नो बॉल. इथे पंचांचा इशारा नो बॉल. आणि फ्री हिट स्वरूपाचा इथे बॉल असेल. आता पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा नवीन पुणेकर यांच्यासाठी. पाहूयात आता नवीन पुणेकर कसा फायदा उचलतायत फ्री हिटचा. आणि सुंदर असा सामना चालू आहे मैदानामध्ये. फ्री हिटचा चेंडू, सुंदर असा चेंडू बीट केले नवीन पुणेकर यांना. फ्री हिटच्या चेंडूवर त्यांना थांबवण्यात यशस्वी ठरलेत संकेत यादव, मॅन फ्रॉम उरुळी देवाची. हो, सुंदर असा चेंडू जेडी यांचा, आणि झेल होतोय का? झाला. संकेत यांनी झेल घेतलेला आहे आणि संघासाठी हा 5वा धक्का. आतापर्यंत राज 11 संघाने 38 धावा झालेल्या आहेत, 5 विकेट. आणि 6वी ओव्हर चालू आहे. संकेत यादव संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत आणि त्यांना जिंकण्यासाठी पाहिजेत 15 बॉल 54 रन. जाऊया मैदानामध्ये. कॅप्टन राज सर आलेले आहेत स्ट्राईकवर. सुंदर असा आठवलेला ऑफ साईडला चेंडू, पण सरळ हातामध्ये फिल्डरच्या, आणि एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. सुंदर अशी गोलंदाजी संकेत यांची, आणि राज 11 संघाला पूर्त जकडून ठेवलेला आहे त्यांनी आपल्या गोलंदाजी मार्फत.
राज 11 संघाची अवस्था सध्या बिकट आहे. सुंदर असा स्लो स्वरूपाचा चेंडू रासर यांनी एका धावेसाठी नाही तुम्ही नाही लागलं भेटू मग 4 थोडं ताणाय पाहिजे अजून. सुंदर असा चेंडू परत एकदा टोललाय समोरच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण शुभम बिरे एका धावेसाठी. धाव संकेत 1 ने वाढ 46. आणि आता राज 11 संघाला 10 चेंडूंमध्ये 46 धाव्यांचं आव्हान आहे. आणि स्ट्राईक वर आहे तोफिक. सुंदर अशी गोलंदाजी करतायत गोविंद. सुंदर असा चेंडू पण एका धावेसाठी खेळतायत तोफिक. तोफिक यांना पूर्णपणे त्यांच्या बॅटला जकडून ठेवण्यात यशस्वी ठरलेला संघ शुभम 11. आणि शुभम 11 काही मिनिटाचा अवधी शुभम 11 यांना फायनल मध्ये जाण्यासाठी काहीच मिनिटांचा अवधी राहिलेला आहे. आणि आजच्या दिवसातला पहिला संघ असेल जो फायनल मध्ये एंट्री करेल. आणि नाही मी जाणार नाही. कोण कोण जायचं. आणि आता संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत गणेश झांबरे. आणि पहिल्या चेंडूवर राज सरांची विकेट घेण्यात यशस्वी ठरले कॅप्टन राज सर. फ्रॉम देवाची उरुळी. गोपी आहे स्ट्राईक वर. पहिला चेंडू 6 धाव्यांसाठी सीमारेषा पार. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू झांबरे ते 55. आणि गोपी या पुढच्या बॉलवर आणि स्ट्राईक वर आहेत. गोपी यांनी मारलेला ऑफ साइडला चेंडू सीमारेषा पार चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतायत गोपी. 2 चेंडू मध्ये 10
आणि मयूर 11 संघाने टॉस अक्षय 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मयूर 11 यांच्यासाठी फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. आणि पुढचा चेंडू गोपी यांचा हवेत मारलेला, पाहूया संकेत कॅच घेतायत का, आणि झेल बाद. आणि टीमला बसलेला हा 7वा ऑलराऊंडर हार्ड हिटर. पाहूया संघाला एक बॉल मध्ये 33 रन करायचे, तर त्यांचं काय योगदान असेल त्याच्यामध्ये पाहूयात. आणि सुंदर असा आठवलेला एका धावेसाठी चेंडू आणि एका धावेनी धावसंख्येत वाढ 60 रन. 8 ओव्हर 60 रन 7 विकेट. आणि हा संघ 31 रनांनी जिंकलेला आहे. शुभम 11 संघ 31 धावेंनी जिंकलेला आहे आणि सरळ